लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पियू आणि नंदिनी देवबाप्पाजवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणत असतात. त्या दोघींना देवाची पूजा करत आहेत हे बघून पार्थ, काव्या, जीवा आणि मानिनीताई त्यांना जॉईन होतात. सर्वजण खूप मनापासून देवाची प्रार्थना करतात आणि देवाला नमस्कार करतात. सगळेजण एकत्र जमलेले आहेत हे बघून मानिनीताई खूप भावुक होतात. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या सगळ्यांना म्हणतात की ज्या गोष्टी आपण कोणालाही सांगू शकत नाही त्या गोष्टी आपण बाप्पाजवळ सांगू शकतो, हो ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो नाही, तसंच नाही. आणि मला कसं वाटतं की आपण रोज सगळेजण एकत्र येऊन एका टायमाला तरी देवाची आरती पूजा करू, म्हणजे कसं आपण सगळे एकत्र येऊ. तेव्हा मानिनी म्हणते, हो, विचार छान आहे. आजपासून आपण सगळ्यांनी देवाची एका टायमाला आरती करायची. तेव्हा सगळेजण मानिनीला हो म्हणून उत्तर देतात. तेव्हा मानिनीताई म्हणतात, मी काय तुमची टीचर आहे का? तुम्ही सगळेजण मला एकत्रच हो म्हणताय. तेव्हा काव्या थट्टा मस्करी करत त्यांना म्हणते, हो हो हो, तुम्ही मानिनी काकू, तुम्ही ना टीचरच आहात आमच्या. म्हणजे मग बाबांना काय म्हणायला पाहिजे? ते बेल वाजवणारे काका, बरोबर ना? हां, म्हणजे तेच तर सगळ्यांना घरात एकत्र आणायचं काम करत असतात. असं करत एक हस्तखेळतं वातावरण यांच्या घरामध्ये तयार झालेलं आहे.